काय करावं काय करणार काय सुचेना जोगीशा अगदी घेऊन आला तू काय झालं रे तुझं सोड पैसे दे पहिले माझं वेळा झालाय काय पियायला बरं पहिले तुझ्याजवळ तुझ्यासारखा वाटायला नाही बसलो. आमच्यासारखा गरीबाला नाही द्यायचे ए, बाळाला रे. काय म्हणता? ए, पिशा मार, पडला. काय म्हणता? बाळ्या. बाळ्या. हो घरी. मला चालपणा करा रे. ए, बाळ्या. बाळ्या. ए, बाळ्या. तुझा मेलाय तो. गेला ह्यो? गेला ह्यो? तुझा. मेलाय तो. आता तू तुझं बघ. ए, चला, हो इकडे. आता काय करायचं? बघ कोणी येत आहे का? तू दोन्ही इकडे ये. बघ, देख, बघ. काय घेण्याचं बोलव. जाऊ मुलं. कोण बघ, कोणी बघत आहे का आता? ए, ए, तो. काय? काय बघ, काय बघ तू? पाहिले का तुझं पाटील? काय बघ? कोणाला सांगत पाटील? माफ कर पाटील, मी कोणाला सांगत पाटील? पाटील कोणाला सांगत पाटील? माफ कर पाटील. माफ कर पाटील, कोणाला सांगत पाटील? माफ कर पाटील. सोन्याने आला का गं? नाही. हा काय तू? लय वेळ झालाय, पाटील आला अजून. जा बरं पटकन बघून ये. मी आले जात बाई, मला लय वेळ वाटतो बाहेर. अगं छकुले, सोन्या आलाय. सोन्यासोबत जाय. सोन्या, लय वेळ झालाय, पण अजून घरी नाही आलाय. जा बरं तेव्हा पटकन जाऊन बघून या. मी आले घरी. जा म्हटलं ना. आले रे. मिळाले जाऊन. गप्रे, पाच घरी नाही आला अजून. ए,
मला तुला काहीतरी सांगायला आहे. तुझ्या बाबाने आत्महत्या नाही केली. मग काय तुझ्या बाबाला त्या पाटलानं मारलं, त्या घरात लटकून दिलं. दुःख लय भाई दुःख डोक्यावर घेऊन किती लोक जगते. हीच कला चिमण्यांनो साधली नाही रे मला. चिमण्यांनो साधली नाही रे मला. तुमचा बाप संपल्यावर मी दुःखाचा पर्वत घेऊन जगत होती. पण बाईचा जन्म म्हणजे उकंडाच म्हणतो बाबा रे मी. माणुसकी सोडून लोक लय मंगाळ मानते. पण माझ्या दुःख मला सांभाळता आलं नाही. वाईट नजरा मला सांभाळताना रोजचा दिस खूप कठीण झाला. पण तुम्ही बहीण भाऊ माय बापाच्या संपण्याचा इतिहास पुढं नका नेऊ रे. पुढं नका नेऊ रे. हिमतीनं जगण्याची तयारी ठेवा रे. शिक्षण घ्या, आदर्श शेती करा, मेहनत करा. आशीर्वादाचा उंबरठा लय पक्का आहे. लेकरा तू जग, पुढं जाय. दुःखातून बाहेर काढते माणुसकी. माई व्यथा मले माहीत. पण बाळांनो या व्यथेची तू कथा नको करू. बहिणीचा सांभाळ कर, सोळी बाळी करशील तिची. माय मेली म्हणून अंधार नाही पडला रे. त्याच्यात तू घडला समज लय मोठा हो आभाळा एवढा. शेतकऱ्याचं तू कोण, सापडली जरी भाकरीची आरती कोण. अंगात तुया हजार माणसाचा जोर. बाळा रे पायाले राहू जमीन डोक्यावर आभाळ. पायाले राहू जमीन डोक्यावर आभाळ. लेकरा उजळो तुमचे भाळ, उजळो तुमचे भाळ. सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. सोबतच मान्य श्री आनंदजी पाटेकर सहाय्यक विक्रीकर आयुक्त हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांनी सुद्धा मंचावर येऊन या बालकलाकारांचं कौतुक करायचं आहे. मी त्यांना निमंत्रित करतो. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा म्हणूनच आज आदरणीय डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम यशाचे वाटेकरी होण्याकरिता माननीय आनंद पाटेकर साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. तेव्हा पाटेकर साहेबांचं सुद्धा स्वागत.
या हृदयाला भिडणाऱ्या नाटिकेनंतर याबरोबरच या बालनाट्य महोत्सवाचा या ठिकाणी समारोप सोहळा आपण साजरा करतो आहोत. काही क्षणातच आपल्याला आपल्या परीक्षकांकडून या नाट्य महोत्सवातील 3 क्रमांक आपल्याला प्राप्त होणार आहेत.